सध्या महाकुंभ मेळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता शास्त्री ब्रिज जवळील सेक्टर 19 मध्ये गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये भीषण आग लागली। या आगीत गीता प्रेसचे 180 कॉटेज जळून खाक झाले। प्राथमिक माहितीनुसार लहान सिलेंडरद्वारे चहा बनवताना सिलेंडर लीक होऊन आग लागली आणि त्यानंतर 2 सिलेंडरचा स्फोट झाला। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि त्यांनी 1 तासाच्या आत म्हणजे सायंकाळी 5 वाजता आग आटोक्यात आणली। या घटनेत सुमारे 500 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून संवाद साधून संपूर्ण माहिती घेतली। महाकुंभ मेळ्यातील अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ 2025 ला सुरक्षित आणि अग्निमुक्त बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। मेळ्यातील आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत। विशेषतः कल्पवासियांच्या तंबूमध्ये हीटर, ब्लोअर आणि इमर्शन रॉड यांसारख्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। विद्युत विभागानेही कटिया लावून वीज वापरण्यावर कठोर प्रतिबंध लावला आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईची चेतावणी दिली आहे। सरकारच्या या उपाययोजनांचा उद्देश महाकुंभ 2025 ला पूर्णतः सुरक्षित आणि अग्निमुक्त बनवणे आहे, ज्यामुळे लाखो श्रद्धाळूंना निर्भयपणे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येईल।